हाय, गुड मॉर्निंग मंडळी. आज बघा मी असा पदार्थ घेऊन येणार आहे जे की कोल्हापूरमध्ये देवींना चौथ्या माळे दिवशी प्रसाद दाखवतात. तर मी इथे भरपूर प्रमाणात वेलची आणि बडीशेपूची पूड करून घेतलेली आहे आणि मी कणकीचा वापर केलेला आहे. हे रव्यापासून व मैद्यापासून पण बनवतात, पण मैदा कसं पचायला जड जातो. आपल्यात घरात लहान मुलं असतात, खातात, त्यामुळे मी कणिक वापरलेली. इथे मी 1 वाटी कणिक घेतलेली आहे व त्यामध्ये लागल तसं दूध घेतलेलं आहे. 2 वाटी दूध लागलेलं आहे बघा मला. हे मी दूध लागल तसं घेऊन व्यवस्थित असं ह्याचं बॅटर तयार केलेलं आहे. हे बघा, इथं आपण जास्त पातळ पण करू शकतो आपण आणि जास्त असं मध्यम पण ठेवू शकतो. बघा, आपल्याला लागल तसं हे आपण करू शकतो. हे मी असं थोडं दूध घालून हे बघा मी असं हे तयार करून घेतलेलं आहे. मॅटर हे मी 10 मिनटं भिजवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मी इकडे आता ह्याची पाकाची तयारी करत आहे. 1 वाटी मी साखर घेतलेली आहे पाक तयार करण्यासाठी. हे बघा, आणि पाक आपल्याला ह्याचा पूर्ण असं तार येईपर्यंत करायचा नाही, थोडासा हलकाच पाक घ्यायचा आहे, थोडाच चिकटपणा येईपर्यंत. आणि हे बघा, हे मी कढईत सोडलेलं आहे. पण या पदार्थाचं नाव तुम्हाला माहीत आहे का? याला मालपोहा असे म्हणतात आणि हे चौथ्या माळे दिवशी देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात. बघा, हे असं आपण जेवढं पातळ करत त्याला असे मस्तपैकी जाळी सुटते आणि हे मी पाकामध्ये घातलेलं आहे. बघा, आपला देवीसाठी प्रसाद तयार आहे. बाय.